नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, त्या आजच्या विषयाचं शीर्षक आहे, महाराष्ट्रात काँग्रेसचा गुजरात झालाय. गुजरात झालाय म्हणजे काय? गुजरात हा काही एखादा पक्ष वगैरे नाही, राजकीय पक्ष नाही. गुजरात हे महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेलं एक शेजारचं राज्य आहे. मग काँग्रेसचा गुजरात झाला म्हणजे काय? तर गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाची जी अवस्था आहे, जवळपास तशीच अवस्था आज महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाची आहे. मी छाती ठोकपणे सांगतो. आज मी हे ऐकणाऱ्या प्रत्येकाला एक प्रश्न विचारतो, गुजरातमध्ये काँग्रेसचा एक प्रमुख नेता, त्याचं नाव तुम्ही सांगू शकाल का? नाही सांगता येणार तुम्हाला, मला खात्री आहे. अनेक पत्रकारांना मी हा प्रश्न विचारतो की तुम्ही तावातावात राजकारणाचे अभ्यासक वगैरे म्हणता, तर गुजरात मधल्या एक दोन किंवा तीन प्रमुख काँग्रेस नेत्यांची नावं सांगा. तर सांगता येणार नाही. कधी काळी काय तो शंकरसिंग गोहिल किंवा असा काहीतरी होता, नंतर राज्यसभेत गेला. अर्जुन मोदवाडिया, हार्दिक पटेल, अगदी शंकरसिंग वाघेला, अशी अनेक नावं तुम्ही सांगू शकत होता. त्याच्याही पूर्वीच्या काळामध्ये एकापेक्षा एक दिग्गज, माधवसिंग सोलंकी, घनश्याम ओझा यासारखे दिग्गज काँग्रेसमध्ये, हितेंद्र भाई देसाई, मोरारजी देसाई, बाबूभाई पटेल, अशी खूप मोठमोठी नावं गुजरातमध्ये काँग्रेसकडून घेतली जात होती. आज काँग्रेस पक्षामध्ये गुजरातच्या नाव घेण्यासारखा एकही नेता उरलेला नाही. नाही नेता नाव घेत आहे. ज्याला मुख्यमंत्री होण्याची ईर्ष्या आहे, महत्वाकांक्षा आहे. शेवटी राज्यातल्या कुठल्याही पक्षाचा, प्रमुख पक्षाचा एखादा प्रमुख नेता असतो. त्या नेत्याला राज्यामध्ये आपलं कर्तृत्व दाखवून, पराक्रम दाखवून काही करायचं असेल तर त्याला मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा असावी लागते. मला आठवतं, मी 1986च्या काळामध्ये 4 वर्ष मार्मिकचा संपादक होतो. त्यावेळेला शिवसेनेचा विधानसभेत निवडून आलेला एकमेव लाडाचा नवसाचा आमदार म्हणजे छगन भुजबळ होते. पण छगन भुजबळ ज्या प्रकारे विधानसभेत धुमाकूळ घालत होते, त्यांच्या समोर 12, 15, 16 आमदारांचे शेतकरी कामगार पक्ष, जनता दल किंवा तुमचा असे जे पक्ष होते, जनसंघ, सॉरी, भारतीय जनता पक्ष, ज्यांचे 15, 16, 20 आमदार असायचे, त्यांच्यापेक्षा विधानसभा गाजवणारा कोण होता आमदार? तर तो छगन भुजबळ होता, एकमेव होता. आणि त्यावेळेला मी शिवसेनेचा विस्तार मुंबईभर होत होता. 1986 नंतर 90 मध्ये शिवसेना एकदम 52-54 आमदार निवडून आणू शकली. पण त्या काळामध्ये पत्रकारांच्या वर्तुळात गप्पा मारताना वगैरे शिवसेना हा भविष्यातला मोठा पक्ष आहे असं मी म्हटलं, तर माझे मित्रच माझी टिंगल करायचे, अरे यांना मुंबई महापालिकेमध्ये 100-125 नगरसेवक निवडून येता येत नाही, तू कुठल्या शिवसेनेबद्दल बोलतोय? कधीतरी एकदा नवलकर आले होते, आता छगन भुजबळ आला, किंवा काल परवा पोटनिवडणुकीमध्ये रमेश प्रभू आमदार झाला. ती शिवसेना विधानसभेमध्ये. मी त्यांना एक उत्तर देतो, ज्या पक्षाकडे इतका उत्साही, महत्वाकांक्षी छगन भुजबळ सारखा नेता आहे, त्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये भविष्य आहे. तो भविष्यातला पक्ष आहे. छगन भुजबळ केवळ आजचे रोहित दादा पवार वगैरे असल्या स्वरूपाचे नेते नव्हते. अमोल मिटकरी वगैरे जे काय आहेत ना, जितेंद्र आव्हाड वगैरे, छगन भुजबळ हे अक्षरशः विधानसभेमध्ये सरकारला काय ते दरदरून घाम फुटेल असं वागायचे. मला आठवतो तो काळ. त्या माणसाची महत्वाकांक्षा होती की आपण मुख्यमंत्री झालं पाहिजे.
मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा उराशी बाळगूनच छगन भुजबळ त्या काळात राजकारण करत होते. बाळासाहेबांच्या नंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्याच्याविषयी मोठं आकर्षण होतं असा नेता कोण, तर छगन भुजबळ शिवसेनेचा एकमेव आमदार होता. हा सगळा इतिहास मी एवढ्यासाठी सांगतोय की तेव्हा हळूहळू करत शिवसेनेचे शाखा तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये निर्माण होत होत्या. मुंबईतले अनेक शिवसेनेचे नगरसेवक किंवा शाखा प्रमुख, जिल्हा विभाग प्रमुख यांना संपर्क प्रमुख म्हणून गावोगावी पाठवलं जात होतं आणि तिथे शिवसेनेच्या तरुणांच्या बैठका होऊन शाखा स्थापन व्हायच्या. दिवाकर रावते वगैरे सारखे दिग्गज त्यातून निर्माण झाले. नारायण राणे 1986 मध्ये 85 मध्ये पहिल्यांदा नारायण राणे नगरसेवक झाले होते आणि 98-99 मध्ये तेच नारायण राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. हे मी का सांगतोय, एखाद्या पक्षाचा विस्तार, विकास आणि शक्ती वाढत कशी जाते, तर त्यांच्याकडे जेव्हा कुठल्याही परिस्थितीत भगवा फडकवणार ह्या ईर्षेने जे बाळासाहेब भाषण करायचे, त्या भाषणाने भारावून जाणारा लाखो लाखो श्रोता त्यांना मिळत होता. आणि त्यामुळे 1985च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अवघा एक आमदार छगन भुजबळ निवडून आणणारे बाळासाहेब ठाकरे यांनी 1990च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तब्बल 54 आमदार निवडून आणले. भाजपला सोबत घेतलं. भाजपने सुद्धा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेत 44 का 42 इतकी झेप घेतली होती. पण हे सगळं कशामुळे घडलं? महाराष्ट्रात सत्तांतर करण्याची महत्वाकांक्षा आणि ईर्ष्या बाळगलेली ही सगळी नेता मंडळी होती. मी जेव्हा एखाद्या प्रमुख पक्षाचे महत्वाकांक्षी नेते म्हणतो तेव्हा मला गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, छगन भुजबळ, मनोहर जोशी, नवलकर यासारखे नेते दिसतात मला डोळ्यासमोर. आणि असे नेते ज्या पक्षामध्ये असतात त्यांच्याकडे अधिकार पण नसतं, सत्ता नसते, पण सत्ता पालटण्याची ईर्ष्या मनाशी बाळगून अशी माणसं कंबर कसून कामाला लागलेली असतात आणि त्यामुळे त्या राज्यात ते सत्ता पालटवू शकतात. गुजरातमध्ये आज तुम्ही बघाल तर तुम्हाला नाव घेण्यासारखा कोणही गुजरातचा नेता काँग्रेस पक्षात सापडत नाही. मग कधी अल्पेश ठाकूर आण, कधी हार्दिक पटेल आण, कधी तो जिग्नेश मेवानी आण, हे सगळे उधारीचे काँग्रेसमध्ये आणलेले लोक. नसेल तर भाजप मधलाच कोण दिलीप पारेख फोड, कोण शंकरसिंग वाघेला फोड. अशा रीतीने काँग्रेस 1995 नंतर गुजरातमध्ये आपली चूल पेटवते, गुजराण करते, ज्याला गुजराण उदरनिर्वाह. रोज जंगलातून लाकडं गोळा करायची आणि आठवड्याच्या बाजारात, तालुक्याच्या बाजारात आणून विकायची. मग त्यातून मिळालेल्या 15-20 रुपयामध्ये 5 रुपयाची भजी घ्यायची, एवढ्याशा बाटलीमध्ये खायचं तेल विकत घ्यायचं, तिखट मीठ घ्यायचं. असं करणारे जे रोज हातावर पोट असलेले लोक असतात, तसा काँग्रेस पक्ष गेली जवळजवळ 30 वर्ष गुजरातमध्ये जगतोय. वाटमारी करायची, दुसऱ्या पक्षातले फोडायचे. पण आपलं नेतृत्व काँग्रेसने उभं केलं नाही आणि जे नेतृत्व धडपड करेल त्याचे सुद्धा पंख छाटण्याचा कर्मदरिद्रीपणा दिल्लीतल्या काँग्रेस नेतृत्वाने केला. आणि त्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून तुम्ही बघाल तर गुजरातमध्ये नाव घेण्यासारखा काँग्रेस पक्षाकडे कोणीही महत्वाकांक्षी नेता उरलेला नाही. 95 पासून आता 31 वर्षामध्ये 6 विधानसभेच्या निवडणुका भाजप स्वतःचं बहुमत घेऊन निवडून येत राहिला. त्याचं कारण राज्य पातळीवर
सत्ता पलटवणं आणि सत्ता काबीज करणं अशी महत्वाकांक्षा असलेला एकही नेता काँग्रेसमध्ये निपजलेला नाही. आणि निपजला असेल किंवा प्रयत्नशील असेल तर त्याला मोदी शहांनी फोडलेला सुद्धा आहे. मग तो अल्पेश ठाकूर असेल, तरुण पिढीतला हार्दिक पटेल असेल, अर्जुन मोजेवाडी यासारखा 50-60 क्रॉस केलेला नेता असेल, भाजपने गुजरातमध्ये काँग्रेसला आपले पाय रोवून उभा राहील आणि महत्वाकांक्षा बाळगेल असा नेता उभा राहू दिलेला नाही. आणि तो उभा राहणार नाही याची राहुल गांधी आणि काँग्रेसच्या हायकमांडने सुद्धा काळजी घेतलेली आहे. त्यामुळे जे गांधीजींच्या काळापासून जी मशागत गुजरातमध्ये काँग्रेसची झालेली आहे त्याची मतं काँग्रेस पक्षाला निवडणुकीत मिळत राहतात. अलीकडे गेल्या विधानसभा निवडणुकीपासून त्यामध्ये केजरीवालच्या आम आदमी पक्षाने सेंधमारी केलेली आहे, भागीदारी केलेली आहे. जर तुमच्याकडे नेता नसेल तर आपोआपच सत्ता पलटवण्याची इच्छा असलेल्या कार्यकर्त्यांना, तरुणांना आणि मतदारांना घेऊन दुसरा पक्ष उभा राहत असतो. तसा गुजरातमध्ये आम आदमी पक्ष उभा राहिला. त्यांनी भाजपला कुठेही धक्का दिलेला नाही. उलट भाजप गेल्या निवडणुकीत अधिकच मजबूत होऊन पुढे आला. रेकॉर्ड ब्रेक आमदार निवडून आणून भाजप सत्तेत आला. पण त्या दरम्यान काँग्रेसची आणखीन घसरगुंडी झाली, कारण काँग्रेसचा मोठा मतदार आणि कार्यकर्ता आम आदमी पक्षाने केजरीवालनी फोडला. हे सगळं मी गुजरातचा इतिहास तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की महाराष्ट्रातल्या काँग्रेसची अवस्था गेल्या साधारणतः 5-10 वर्षामध्ये हळूहळू करत जशीच्या तशी गुजरात काँग्रेस सारखी झालेली आहे. गुजरातमध्ये नाव घेण्यासारखा काँग्रेसचा नेता नाही. आपल्याकडे नाव घेण्यासारखं म्हटलं तर लगेच तुम्ही सांगा पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, यशोमती ठाकूर आहेत, वगैरे वगैरे बरीच नावं घेतली जातील. पण या नेत्यांमध्ये आपल्याला कुठलं तरी पद मिळावं या आमिषाच्या पलीकडे कुठलंही स्वप्न नाही. महाराष्ट्रामध्ये भाजप किंवा महायुतीचं सरकार पाडून किंवा निवडणुकीमध्ये महायुतीला हरवून सत्तेत येण्याची ईर्ष्या बाळगणारा कोणही नेता दिसत नाही. कोणही नेता दिसत नाही. त्यामुळे राज्यसभेची जागा महाविकास आघाडीतून आम्हाला मिळेल का म्हणून कटोरा घेऊन उभं राहणारे आणि फिरणारे नेते हे आज महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रमुख नेते. बाळासाहेब थोरात गेल्या निवडणुकीत विधानसभेच्या आपल्या पारंपरिक मतदारसंघात पराभूत झाले. त्यांना भाजपने पाडलं हे म्हणणं चुकीचं आहे. तुमचा जर एखादा भक्कम बालेकिल्ला असेल तर तो तुमचा दुश्मन पाडू शकत नसतो. वरिष्ठतेने किंवा ज्येष्ठतेने बाळासाहेब थोरात प्रदेश काँग्रेस अध्यक्ष झाले, महाविकास आघाडीमध्ये पक्षाचे प्रमुख नेते बनले. पण बाळासाहेब थोरात यांचं आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वर्चस्व नाही. पृथ्वीराज चव्हाण यांची अवस्था वेगळी नाही. ज्या सातारा जिल्ह्यातून पृथ्वीराज चव्हाण येतात त्या जिल्ह्यावर सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांचं वर्चस्व नाही. आणि त्यामुळे भाजपसाठी मोकाट रान आहे. जे विरोध करू शकतील, ताकद लावू शकतील असे शिवसेनेतले पण लढवय्या नेता महायुतीमध्ये आपल्या सोबत भाजपने घेतले. शरद पवारांच्या पक्षामध्ये काही दुगदुगी होती, त्यांना अजितदादांना पुढे करून भाजपने फोडले आणि त्यांना सुद्धा आपल्या पंखाखाली आणले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडवायची इच्छा असलेले डझनभर नेते मिळतील. पण त्यासाठी लागतील तेवढे कष्ट उपसणारे, मेहनत घेणारे, रात्रीचा दिवस करणारे किती नेते आहेत. आता काल परवा महापालिकांच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद तालुका पंचायत निवडणुका झाल्या. त्यामध्ये मुंबई सोडून
इतर भागातल्या महापालिका किंवा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचा प्रचार करायला उद्धव ठाकरे गेले नाहीच, पण आदित्य ठाकरे सुद्धा गेले नाही. त्यांना सरकार पाडायचे, सरकार सत्ता बळकवायची आहे, पण ती कोणीतरी आयती आपल्याला आणून द्यावी. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, अशा स्वरूपाचं नेतृत्व ज्या पक्षात असतं त्या पक्षाकडून कुठलाही सत्ता बदल घडवला जाऊ शकत नाही. हैरात म्हणून काय वाटलं जाणार आहे, त्या रांगेत सत्यनारायणाचा प्रसाद घ्यायला उभं राहावं. त्यापेक्षा या वेगवेगळ्या विरोधी पक्षांची अवस्था वेगळी नाही आणि काँग्रेसची अवस्था पण तशीच झालेली आहे. मग चिडून कधीतरी म्हणायचं आम्ही काय पाठिंबा द्यायला आहोत की काय? कारण शरद पवार राज्यसभेला उभे राहिले आणि एकमेव महाविकास आघाडीचा निवडून येत असेल तर फाटाफूट चालणार नाही, म्हणून निमूटपणे काँग्रेस पक्षाने राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पाठिंबा दिला. नंतर जी काय विधान परिषदेची निवडणूक होती त्यामध्ये सुद्धा एकमेव उमेदवार निवडून येणार, तर उभाठा शिवसेनेच्या अंबादास दानवे यांना सुद्धा काँग्रेसने निमूटपणे पाठिंबा दिला. तक्रार केली की का दरवेळेला आम्ही पाठिंबा द्यायचा, आमचा काय रोटेशनने नंबर नाही किंवा आमचा काहीच अधिकार नाही. अडवणूक केली, दमदाटी केली, नडलं, पण उपयोग काय? शेवटी शेपूट आत घालून महाविकास आघाडी टिकवायची म्हणून प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी पाठिंबा जाहीर केला आणि अगदी पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना सुद्धा समोर उमेदवार उभं करायची हिंमत झाली नाही. कारण यापैकी कोणाकडेही महत्वाकांक्षा नाही आणि जी महत्वाकांक्षा असेल, इच्छा असेल, त्याच्या पूर्ततेसाठी राबायची हिंमत नाही, इच्छा नाही. हवंय सगळं पण कष्ट घ्यायचे नाही. नेमकी हीच अवस्था गेल्या 25 वर्षामध्ये काँग्रेसची गुजरातमध्ये झाली आणि बघता बघता काँग्रेस पक्ष हा गुजरातमध्ये नामशेष होऊन गेला. आहे शिल्लक, संघटना आहे, जिल्हा तालुका पातळीवर अध्यक्ष, त्यांची कार्यालये सापडतील, पण मतदाराला पटवून मतदाराची मनं जिंकून सत्ता बदल घडवण्याची आणि निवडणूक जिंकण्याची इच्छा असलेला कोणीही काँग्रेसमध्ये गुजरातच्या उरलेला नाही. आणि हळूहळू करत महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसची अवस्था तीच झालेली आहे. आणखीन 3 वर्षांनी बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा इतर जे त्यांच्या बरोबरीचे आहेत, त्यांचं पण वय इतकं सरकलेलं असेल की मैदानात उतरून, आखाड्यात उतरून, गावोगावी फिरून सत्तांतर घडवण्याची इच्छा त्यांना स्वप्नात सुद्धा होणार नाही. आणि म्हणून जी अवस्था 25 वर्षात गुजरातच्या काँग्रेसचा झाली, तशी अवस्था आज महाराष्ट्रातल्या काँग्रेसची झालेली आहे. आणि म्हणून म्हटलं की महाराष्ट्रात काँग्रेसचा गुजरात झालाय. पुढे काँग्रेस इतकी मरगळलेली आहे की आपल्या नाकावर बसलेली माशी उडवण्याची इच्छा सुद्धा आजच्या काँग्रेस नेत्यांमध्ये उरलेली नाही. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.